मध्ये झालेल्या 26/11च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले शहीद मुकेश जाधव यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाकरिता शासनाने त्यांना खारघर सेक्टर 12 या ठिकाणी एक पेट्रोल पंप अलॉट केला होता। त्यामध्ये विजेचे कनेक्शन हवे होते। त्याकरिता साधारण 2 ते 2.5 महिन्यांपूर्वी सदरील कुटुंबियांनी वीज मिळवण्याकरिता अर्ज केला होता। त्यांना महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन कोणतेही सहाय्य मिळाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। सदरील ठिकाणी कनेक्शन मिळण्याकरिता महावितरणच्या 1.3 या स्कीममध्ये त्यांनी सदरील ठिकाणी केबल आणि पिलर टाकून स्वखर्चाने अंदाजे 4 ते 5 लाख रुपये खर्च केला। तरी देखील त्यांना महावितरणने डिपॉझिट आणि अन्य रक्कम मिळून रुपये 10 लाख एवढी रक्कम डिपॉझिट म्हणून त्यांना कोटेशन देण्यात आले आहे। दिलेले कोटेशन हे अन्यायकारक असल्याचे शहीद मुकेश जाधव यांच्या नातेवाईकांनी सांगितले। त्यांनी याकरिता वरिष्ठांशी संपर्क साधला, परंतु कोणीही त्याची तक्रार ऐकून घेतली नाही। त्यांनी वाशी येथील अधीक्षक अभियंता यांना लेखी पत्राद्वारे देखील आपले कोटेशन कमी करण्यात यावे याची विनंती केली, परंतु त्यावर देखील कोणतीही प्रतिक्रिया कार्यवाही अद्याप करण्यात आली नाही। जर शहीद होऊन आपल्या कुटुंबियाला कोणत्याही प्रकारची सुविधा मिळण्याकरिता इतका त्रास सहन करावा लागत असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय? आता या बातमीमुळे तरी शहीद मुकेश जाधव यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।